आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. या सेवेचा शुभारंभ आज 11 जुलै रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाला. कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सुशांत मिश्रा, अपर्णा देवधर, मिलिंद शिंदे, शशांक सरतूर, रणजित सिंह, प्रमिला देवगण, लुसी कुजूर, रेल्वे कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी मानसी जोशी, शिवसेना गटनेते पवन कदम, विलास जोशी, माजी नगरसेवक भास्कर पाटील, बाळा गवस, जगदीश थोरात, किरण नागती, प्रशांत पाटील, प्रकाश पायरे, सचिन चांदगुडे, वैभव ठाकूर, प्रीतम राजपूत, अशोक कदम, निलेश महाडिक, शोएब शेख, गौरी गणपती उत्सव ठाणे मंडळाचे पदाधिकारी बाळा तावडे, महेंद्र जाधव, प्रदीप वारिसे, प्रदीप शीतप, समीर शिर्के, तुषार पवार, निलेश गावंडे, भालचंद्र मोरये, अशोक कदम आणि सुरेश पलांडे आदी यावेळी उपस्थित होते. आपणास माहीत आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासी हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एकमेव म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच ते ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासनतास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आजसुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस ह्या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः ह्या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा या मुंबईवासियांना ठाणेकरवासियांना मिळणार आहे. ठाणा स्टेशनमध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होतो, पण मायक्रो टनलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाही आहे. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहांची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघंही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात या सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती. त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळ उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीटं मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. सर, मेमो जी गाडी आहे या गाडीची अतिरिक्त मागणी होत चाललेली आहे. कोकणवासियांचं म्हणणं आहे की ठाणा स्थानक मार्गातून ही गाडी सावंतवाडी या ठिकाणी टर्मिनल होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने जर ते एकदा टर्मिनल झालं की अनेक गाड्या आपल्याला सोडता येतील. ठाणा स्टेशनवरनं गाडी सोडण्याच्या मागण्या आहेत, परंतु ठाणा स्टेशन एवढं ओव्हरपॅक झालेलं आहे. अतिरिक्त लाईन, अतिरिक्त कारशेड या सर्व गोष्टींची कमतरता आहे. आणखी जागा उपलब्ध नाही आहे आणि ठाणे आणि मुलुंड दरम्यानचं नवीन स्टेशन सुरू झालं की आपल्याला तो मार्गसुद्धा काढता येईल आणि अतिरिक्त गाड्या आपल्याला सोडता येईल. कारण अतिरिक्त गाडी सोडणं फक्त विषय नसतो, तर त्याला कारशेड आणि या सगळ्या गोष्टींची गरज असते. सावंतवाडी जर टर्मिनल सुरू झालं तर त्या ठिकाणी गाडीत पाणी भरणं,
स्वच्छता करणं, पार्किंग करणं या गोष्टी सावंतवाडी टर्मिनल नसल्यामुळे शक्य होत नाही आहेत आणि त्यामुळे अतिरिक्त वेगळ्या स्पेशल गाड्या सोडायला थोड्याशा अडचणी येतात, त्या सुद्धा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धर्मवीर आनंद दिघे टीका केलेली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने एक्सप्रेस ठाण्यातनं सुरू करावी अशी मागणी कोकणवासियांनी केलेली आहे संघटनेने. मागणी रास्त आहे, आपण तशा पद्धतीची मागणी सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांकडे केलेली आहे, परंतु कारशेड आणि याची व्यवस्था सुरू झाली तरच आपल्याला ठाण्यापासून गाडी सोडता येईल. नवीन स्टेशनचे सुद्धा आपण वाट पाहतोय. नवीन स्टेशनचं काम, दोन्ही बाजूचं काम सुरू झालेलं आहे. नवीन स्टेशनला सुद्धा गती येईल आणि त्यानंतर काही या गोष्टींचा आपल्याला नक्कीच विचार करता येईल.